हक्कभंगाच्या नोटीसला आता कुणाल कामरानं उत्तर दिलंय। मी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये कुठलाही अडथळा आणला नाही असं कुणाल कामराने म्हटलंय। मी गाण्यातून व्यंगात्मक टीका केली होती असं देखील कुणाल कामरा म्हणाला। शिंदेंची तुलना संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेशी करता येणार नाही। माझ्यावरील कारवाई हेतुपुरस्सर आहे असा देखील आरोप कामराने केला। कुणाल कामरानं विडंबनात्मक गाणं गायलं होतं। यानंतर शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक बनली होती। तर कुणाल कामराने काय उत्तर दिलं आहे आपण पाहूया। तर उपमुख्यमंत्री शिंदेंवर व्यंगात्मक टीका म्हणजे विधिमंडळाच्या कामात अडथळा ठरत नाही। या गाण्यामुळे कोणत्याही प्रकारे मी विधिमंडळाच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही। या गाण्यात फक्त टीका आहे, व्यंग आणि कला वापरून मत मांडण्यात आलं आहे। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता। माझा हेतू सभागृहाचा देखील अवमान करण्याचा किंवा तेथील सदस्यांना चिथावणी देण्याचा नव्हता। माझ्यावरील कारवाई ही राजकीय दृष्टीने सुरू करण्यात आली आहे। माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते। इतर नेत्यांनी जे शब्द त्यांच्या भाषणात वापरले तेच मी गाण्यात वापरले। मग गाणं आक्षेपार्ह समजून माझ्यावरच कारवाई का असा सवाल त्यानं विचारला।